हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. तर हा व्लॉग माझा गुढीपाडव्याच्या दिवशी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या इथे एक मोठी यात्रा असते, जी की श्री डोळसनाथ महाराजांची यात्रा असते. या यात्रेमुळे आणि गुढीपाडव्या असल्यामुळे मी सकाळ सकाळ मम्मी बरोबर मंदिरात आलते. मंदिरात आल्यानंतर मी माझ्या घरच्यांना, मामा वगैरे सगळ्यांना भेटले. त्यांनाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर आम्ही सोबत फोटो काढले मस्त. आपण अशा प्रकारे बघितलं आमच्या इथे पालखीची आरती झाली घरापुढे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. खूप कमी जणांना भेटते. आणि हा माझा मोठी जी आहे, मी अशी जाणार आहे जाते. तर स्टे. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आम्ही खूप चाललोय. आम्ही यात्रेत चाललोय. हा यात्रा जत्रा जी काय असेल तिथे चाललोय ना. अरे आता आम्ही पुढे चाललोय आणि आमच्या घरच्यांना 2 मेंबरला मागे ठेवलंय. मग आम्ही थांबव, मला पण मागे ठेवून चाललंय. काय गर्दी आहे भाई. गाईस, तर इथे मला कळत नाहीये का आमच्या घरात ब्लाऊज कमी पडलेच वाटलं. ह्या 2 बायका ह्या बघा, यांना गौरचे. आम्ही दोघी इथे बोर होतोय आणि यांना इथं ब्लाऊजची शॉपिंग करायची आहे, लाईक वॉच. आणि गर्दी तर भरपूरच इथे. ब्लाऊज चांगले आहेत बट स्टील आम्हाला बोर होतं इथे. तो मस्त आहे. काय म्हणायचं तुम्हाला ह्याच्यावर? हो मामी, काय बोलायचं? कंटेंट जरा कंटेंट भी हम क्या कर रहे हैं? काय करतो आपण? ब्लाउज ढूंढ रहे हैं. पण काय घरात ब्लाऊज असून ही टेलर आहे. टेलर स्वतः आईचे ब्लाऊज घेणार तर कसं होणार आहे? लय बघितले हे. अरे बरं, त्यांच्याकडे जाऊयात, बघूयात हे काय करतात ते. तसं तर मला आता इथे सगळंच खरं वाटतंय, बट स्टील लेट इट बी. नॉट इंटरेस्टेड इन एनीवन, जस्ट मी एंड माय ओची. गाइस, हमारे पास कंटेंट की कमी है, जस्ट इग्नोर आर टाइम पास. बरोबर बसतोय का बारीक दिवस ही आता शिवत बसू. त्या काकू आमच्या बरोबर बार्गेनिंग करत आहेत. ह्या काकू जर कुठं भेटल्या तर ह्यांना प्लीज सोडू नका. फॉर फन, जस्ट फॉर फन. जसं काय मंदिरात चांगलं कर बोलले. गाईज, माझी मम्मी मला सांगत होती की मंदिरात कर, पण मी नाही केलं. गाईज, मला ह्यांनी फसवलं. गाईज, मला बोर होतंय. ह्या मला काही देत नाहीये. टाइमपास चाललाय ह्यांचा नुसता. हा चला, पिक कंटेंट. 10 रुपये. गाईज, मला हे घ्यायचं. 20 छान वाटतंय हे ना. गाईज, इथे काय आहे? मामी, इथे चालू झालं नाही. मामी, झालं चालू शॉपिंग? मग मला पण एक हे घ्या ना. हे पण छान आहे मामी. मस्त आहे. हा, मस्त आहे. आणि एक हे. आपण असं का करतो? आपण तर काही घेत पण नाहीये. जल्दी लेंगे सब घूम के. बघू, मला बोर करतात का काय घेतात. पण स्टे ट्यून गाईज. शोधायला लागेल तिकडे. गाईज, बिग प्रोजेक्टरची गरज नाही, फक्त ते घ्या, सगळ्यांना दिसन. मंदिरात आलतो, माझं दर्शन झालं, मम्मीचं झालं, मामीचंच नाही झालं.
आजी या 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 आमची आजी ज्या रस्त्याने लोक बाहेर जातात त्या रस्त्याने आजचं दर्शन घेऊन आली. पीक लेवल. जर कोणाला ट्राय करायचं असेल तर करू शकता. आम्ही कधीच नाही ना म्हणत. क्या आली आणि आमचं दर्शन झालंय. आम्ही दुकानं बघितली पण आम्ही काहीच नाही घेतलं. म्हणजे एकच बांगडीचं सेट घेतलंय मम्मी. काय तर बोल. तर ते आता आम्ही पुरी खायला आलोय. आणि तुम्हाला चालू पण आम्ही तुमच्यामध्ये एक 3 सांगू. आम्ही पाणीपुरी खाणार. आम्ही पाणीपुरी खाणार आणि मग झालं. शॉपिंग काय केली ह्यांनाच माहिती. पण माझं खाऊन पिऊन तर चाललंय मस्त. आता थोड्या वेळाने मी परत खास करून ह्यांना बोलणार प्लीज मला चॉकलेट बाळू खायचंय. सो ह्यांना मला न्यावं लागेल. आता तर सध्या घरी आलोय. बघू काय होतं. पाय मला चालवा ना पण आता. मला पण गाईज आमची शॉपिंग तर ह्यांनी काय केली ह्यांनाच माहीत. मी हे घेतलंय आणि आता आम्ही अंधारात चालते. बघा बघा हे बघा. आम्हाला काहीच वाटत नाहीये आणि आम्ही आता अंधारातून चाललोय. आणि मला हे खायची खूप घाई झालीये. सो बघू काय होतंय. गाईज अंधारातून जायला मला भीती वाटते आणि धडपडू पण शकते. ए भाई रस्ता 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 गाईज रस्ता. एखादं नाही कसं तोंडावर पडू. बघा बघा मला सोडून गेलं रे. गाईज मला पण टॉर्च दाखवा रे थोडीशी. अंधार आहे पण घरी जर न दमत जायचं तर हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. चालावं लागेल अंधाराला. काय करू शकतो दुसरं. आज मी कशी दिसतीये बघा बघा. रस्ता बघा. हे बघा आमची गँग. दिसते की खाली दिसली ना. दिसते की बरं आहे ना. हॅपी गुढी पाडवा. ब्लॉग चालू आहे. आमची आई गप्पा मारताना. ओ मामी थांबा. मग एखादं जर ब्लॉग करतोय. हाय कुठून निघाला पण. ही माई पोरगी बघा. ती नाही कोण मला त्यांना ओळखत माहिती नाहीये. आहे त्या मुद्दाम म्हणतात ते. कोण मला ओळखत नाहीये. सगळे माझ्या मामी माझ्या मम्मीची मुलगी मानतात. सो मी अशा प्रकारे माझ्या मम्मीची मुलगी नाहीये. ह्या आजी पण आता बोलल्या. सो इट इज प्रूफ दॅट मी माझ्या मम्मीची मुलगी नाहीये. मम्मी आले कुठून. नॉनसेन्स गाईज. बाय. लाईट नाहीये तिकडे. हाय गाईज. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. कसे आहात तुम्ही. मी खूप छान. तर आज रविवार स्पेशल आम्ही फिरायला जाणार आहोत अंदर मावळ म्हणजेच की मिनी काश्मीर. तर ह्या मिनी काश्मीर मध्ये खूप निसर्गरम्य वातावरण असते. जसे डोंगर धबधबा झाडी डॅम हे खूप उत्कृष्ट असतात. त्यामुळे इथं भरपूर पर्यटक असतात. तर आपण पण बघूयात असं काय आहे अंदर मावळ मध्ये जे लोकांना इथे फिरायला खूप आवडते. अंदर मावळच्या प्रवासात मध्ये एक सुंदर नदी भेटते जी एखाद्या शांत तलावासारखी भासते. तिचं पाणी अगदी स्वच्छ नितळ आणि मोहक आहे. नदीचा प्रवाह इतका सभ्य आणि देखणा आहे की तो पाहताना मन आपोआप शांत होतं. हाच क्षण बघण्यासाठी मी आणि मम्मी अंदर मावळला गेलतो. कारण की आम्हाला निसर्ग खूप आवडतं. आम्ही खूप मज्जा केली तिथे. आम्ही जेवायला गेलतो. त्या हॉटेलमधला व्ह्यू खूप भारी होता आणि खूप मस्त जेवण होतं आणि मी खूप मजा केली. माझा तिथे एक व्हिडिओ पण काढलेला जो की डिलीट झाला. इथे भरपूर सारे फोटोज व्हिडिओज रील्स काढले आहेत ज्याच्यासाठी आम्ही गेलतो. हे आम्ही जातानाचा व्ह्यू आहे. पाऊसही पडत होता पण खूप. हाय गाईज. कसे आहात तुम्ही. आय होप तुम्ही चांगले असाल.
तर हा व्लॉग माझा गुढीपाडव्याच्या दिवशी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या इथे एक मोठी यात्रा असते, जी की श्री डोळसनाथ महाराजांची यात्रा असते. या यात्रेमुळे आणि गुढीपाडव्या असल्यामुळे मी सकाळ सकाळ मम्मी बरोबर मंदिरात आलते. मंदिरात आल्यानंतर मी माझ्या घरच्यांना, मामा वगैरे सगळ्यांना भेटले. त्यांनाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर आम्ही सोबत फोटो काढले मस्त. आपण अशा प्रकारे बघितलं आमच्या इथे पालखीची आरती झाली घरापुढे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. खूप कमी जणांना भेटते. आणि हा माझा मोठी जी आहे मी अशी जाणार आहे जाते. तर स्टे. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आम्ही खूप चाललोय. आम्ही यात्रेत चाललोय. हा यात्रा जत्रा जी काय असेल तिथे चाललोय ना. अरे आता आम्ही पुढे चाललोय आणि आमच्या घरच्यांना 2 मेंबरला मागे ठेवलंय. मग आम्ही थांबव, मला पण मागे ठेवून चाललंय. काय गर्दी आहे भाई. हाय गाईस, तर इथे मला कळत नाहीये का आमच्या घरात ब्लाऊज कमी पडलं वाटलं. ह्या 2 बायका ह्या बघा, यांना गौरचे आम्ही दोघी इथे बोर होतोय आणि यांना इथं ब्लाऊजची शॉपिंग करायची आहे. लाईक वॉच. आणि गर्दी तर भरपूरच येते. ब्लाऊज चांगले आहेत बट स्टील आम्हाला बोर होतं इथे. तो मस्त आहे. काय म्हणायचं तुम्हाला ह्याच्यावर? हो मामी, काय बोलायचं? कंटेंट जरा कंटेंट. हम क्या कर रहे हैं? काय करतो आपण? ब्लाउज ढूंढ रहे हैं. पण काय घरात ब्लाऊज असून ही टेलर आहे. टेलर स्वतः आईचे ब्लाऊज घेणार तर कसं होणार आहे? मात्र 20-20 रुपये में टिकट पॉइंटर रबड़ क्लेचर पत्थर बिंदी नेल पेंट लाइनर मस्करा काजल ब्रेसलेट फैंसी क्लिप कान का टॉप शेयरिंग लय बघितले हे. अरे बरं, त्यांच्याकडे जाऊयात, बघूयात हे काय करतात ते. तसं तर मला आता इथे सगळंच खरं वाटतंय बट स्टील लेट इट बी. नॉट इंटरेस्टेड इन एनीवन, जस्ट मी एंड माय ओची. गाइस, हमारे पास कंटेंट की कमी है, जस्ट इग्नोर आर टाइम पास. बरोबर बसतोय का? बारीक दिसतो. ही हा आता शिवत बसतो. हा त्या काकू आमच्या बरोबर बार्गेनिंग करत आहेत. ह्या काकू जर कुठं भेटल्या तर ह्यांना प्लीज सोडू नका. फॉर फन, जस्ट फॉर फन. सगळे मंदिरात चांगलं कर बोलले. गाईज, माझी मम्मी मला सांगत होती की मंदिरात कर, पण मी नाही केलं. गाईज, मला ह्यांनी फसवलं. गाईज, मला बोर होतंय. ह्या मला काही करून देत नाहीये. टाइमपास चाललाय ह्यांचा नुसता. हा चला, पिक कंटेंट. 10 रुपये. गाईज, मला हे घ्यायचं. 20-20 रुपए में, जी हाँ 20-20 रुपए में छान वाटतंय हे ना. एक से एक फैंसी आइटम दे रहे हैं. गाईज, इथे काय आहे? 20-20 रुपए में टिकट पॉइंटर रबड़ क्लेचर पत्थर बिंदी नेल पेंट लाइनर मस्करा मामी इथे चालू झालं नाही. मामी टॉप शेयरिंग झालं चालू शॉपिंग? आइटम मात्र 20-20 रुपए में बांधने के फैंसी मग मला पण एक हे घ्या ना. हे पण छान आहे. मामी हा टेडी मस्त आहे. हा मस्त आहे. आणि एक हे. आपण असं का फिरतो? आपण तर काही घेत पण नाहीये. जल्दी लेंगे सब ढूंढ के. बघू, मला बोर करतात का काय घेतात. पण स्टे ट्यून गाईज. शोधायला लागेल तिकडे. गाईज, बिग प्रोजेक्टरची गरज नाही, फक्त ते घ्या, सगळ्यांना दिसन. मंदिरात आलतो, माझं दर्शन झालं, मम्मीचं झालं, मामीचंच नाही झालं आणि आमची आजी या
आमची आजी ज्या रस्त्याने लोक बाहेर जातात त्या रस्त्याने आजचं दर्शन घेऊन आली. पीक लेवल. जर मला ट्राय करायचं असेल तर करू शकता. आम्ही कधीच नाही ना म्हणत. काय आली आम्ही आमचं दर्शन झालंय. आम्ही दुकानं बघितली पण आम्ही काहीच नाही घेतलं. म्हणजे एकच बांगडीचं सेट घेतलंय मम्मी. काय तर बोल. तर ते आता आम्ही पुरी खायला आलोय. आम्ही पाणीपुरी खाणार. आम्ही पाणीपुरी खाणार आणि मग झालं. शॉपिंग काय केली ह्यांनाच माहिती. पण माझं खाऊन पिऊन तर चाललंय मस्त. आता थोड्या वेळाने मी परत अख्खं खास करून ह्यांना बोलणार प्लीज मला चॉकलेट बाळू खायचंय. सो ह्यांना मला न्यावं लागेल. आता तर सध्या घरी आलोय. बघू काय होतं. चालवा ना पण आता गाईज आमची शॉपिंग तर ह्यांनी काय केली ह्यांनाच माहित. मी हे घेतलंय आणि आता आम्ही अंधारात चालतोय. बघा बघा हे बघा. आम्हाला काहीच वाटत नाहीये आणि आम्ही आता अंधारातून चाललोय. आणि मला हे खायची खूप घाई झालीये. सो बघू काय होतंय. गाईज अंधारातून जायला मला भीती वाटते. आम्ही धडपडू पण शकते. ए भाई रस्ता 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 गाईज रस्ता. एखादं नाही कसं तोंडावर पडू. बघा बघा मला सोडून गेलं रे. गाईज मला पण टॉर्च दाखवा रे थोडीशी. अंधार आहे पण घरी जर न दमत जायचं तर हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. चालावं लागेल अंधारात. काय करू शकतो दुसरं. आज मी कशी दिसतीये बघा बघा. रस्ता बघा. हे बघा आमची गँग. दिसते का आजी सती बाबा खाली दिसली ना. दिसते का बरं आहे ना. बरं हॅपी गुढी पाडवा. दिसत ब्लॉग चालू आहे. आमची आई गप्पा मारतानी. ओ मामी थांबा. मग एखादं जर व्लॉग करतोय. कुठून निघाला आपण. ही माई पोरगी बघा. ती नाही कोण मला ओळखत नाहीये. माहितीये त्या मुद्दा म्हणतात ते. कोण मला ओळखत नाहीये. सगळे माझ्या मामी माझ्या मम्मीची मुलगी मानतात. सो मी अशा प्रकारे माझ्या मम्मीची मुलगी नाही. ह्या आजी पण आता बोललं. सो इट इज प्रूफ दॅट मी माझ्या मम्मीची मुलगी नाही. मम्मी आले कुठून. नॉनसेन्स गाईज. बाय. लाईट नाहीये तिकडे.